मारामारी वगैरे नाही झाली, पण भांडणं झाले आहेत. कारण आणि अभिषेकसोबत मी बरंच काम केलं, अमितासोबत पण. म्हणजे अमिता गायली पण आहे. आणि अभिषेकचं असं की सुंदर साधी सोपी सरळ चाल असते आणि त्यात लिहिणं कठीण असतं आणि त्याचं हे पण असतं की एकदम साधे शब्द ग्रामीण हवे पण साधं लिहायचं, काही असं फार असं प्रतिमा वगैरे मोठ्या वापरायचं नाही. तर हां. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. 2024मध्ये एक दमदार आणि धडाकेबाज असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे 12 तारखेला, खुर्ची नावाचा. आणि त्याच चित्रपटातली म्युझिक टीम, म्हणजे म्युझिक टीम बोलण्यापेक्षा बोलून की चित्रपटाचा बॅकबोन असलेली अशी टीम माझ्यासोबत आहे. कसं आहेत तुम्ही सगळे? खूप मस्त, खूप मस्त. सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद आहे. खरंच खूप सुंदर आणि गोड असे गाणे दिले. त्यातल्या त्यात आयटम सॉन्ग असू दे, त्याच्यानंतर टायटल सॉन्ग असू दे, खरंच खूप भारी वाटतं आहे. काय सांगाल, कशी एकंदरीत ह्या खुर्चीसाठीची गट्टी तुमची जमली? आम्ही खरं तर 3 वर्ष या ॲल्बमवर काम करतो आहे आम्ही सगळेच. आणि या गाण्यामध्ये वेगवेगळे जॉनर असल्यामुळे प्रत्येक गाण्याला आम्ही खूप वेळ घेतला आहे आणि सगळ्यांनी मनापासून केलं आहे. अरेंजमेंट म्हणा, कंपोजिशन म्हणा, लिरिक्स म्हणा, ते प्लेयर्स, आमचे रिदम आर्टिस्ट, सगळे जे आर्टिस्ट आहेत किंवा सिंगर्स पण त्यातल्यात, म्हणजे इतके मोठमोठे सिंगर्स पण तरी आम्ही सगळ्यांनी 4-4 तास वगैरे घेतले एक एक गाणं वगैरे. सो या गाण्याची किंवा रादर अल्बमची खासियत हीच आहे की व्हरायटी आहे. बरोबर. आणि मोनोटोनस काहीच नाही आहे असं मला वाटतं या ओव्हरऑल अल्बममध्ये. आणि एकतर माझा हा पहिला फुल फ्लेज फिल्म ॲज अ कंपोजर, म्युझिक डिरेक्टर असा माझा पहिला आहे. तर आणि सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे ही फिल्म पण सक्सेसफुल झाली, तो अल्बम पण सक्सेसफुल झाला. आणि आम्ही म्हणजे काय मजा तर करतच आलो आहे, पण अजून आम्हाला रिलीजची आम्ही वाट बघतोय, कधी रिलीज होईल आणि कधी हे गाणी लोकांपर्यंत पोहोचतील. तीच आम्हाला खूप मोठी काय म्हणतात म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की म्युझिक डायरेक्टरची खुर्ची ही तुझीच आहे, फुल फ्लेजवाली अशी. आमची सगळ्यांची आहे, माझी अशी कधी. काय सांगाल, जसं सर बोललेच आहेत की 3 वर्ष आम्ही या सगळ्या गाण्यावर काम करतोय, अल्बमवर काम करतो. 3 वर्ष खरंच खूप मोठा पल्ला असतो. किती मेहनत होते आणि किती एक्साइटमेंट होती आजच्या दिवसाची. आणि ऑब्व्हियसली 12 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काय सांगाल? सिरियसली म्हणजे आधी लेखन असतं गाण्याचं, मग कंपोजिशन असतं, बाकी सगळी अरेंजमेंट्स आणि सगळं, आणि मग मी ह्याच्यात गायिका असल्यामुळे माझ्यापर्यंत ते खरंच शेवटी येतं सगळ्यात. पण तो प्रवास सगळा आणि त्यांचं सगळं घेऊन, ते विचार सगळे घेऊन आमच्यापर्यंत आलेले असतात. आणि ते परत आपलं सगळं पणाला लावून ते आपण सगळं एक्सपेक्टेशन्स त्यांच्या शक्य तितक्या पूर्ण करायचा आमचाही प्रयत्न असतो. खूप मनापासून प्रयत्न असतो सगळ्यांचा. त्यामुळे खरंच मजा येते खूप. आणि चॅलेंज असतं, खूप नवीन नवीन चॅलेंज असतं. प्रत्येक संगीतकार कुठली चाल करून येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपले गळा धार करायला लागते. त्यामुळे काय चॅलेंज स्वीकारायचं आणि मनापासून काम करायचं, बाकी सरेंडर एवढं एकच. काय सांगाल सर, तुम्ही सुद्धा कितपत भारी होता एक्सपिरियन्स आणि कितपत दमदार असा होता? क्या बरं मग सिनियर सरांना विचारायला पाहिजे, खुर्ची तुमचीच आहे. हा सिनियर वगैरे असं काही नाही आहे, सगळेजण सिनियरच आहेत इथे त्यांच्या त्यांच्या लेवलवरती. मी आपला उशिरा सुरू केलं म्हणून सिनियर म्हणजे असं म्हणलं तर चालेल. आणि फिल्मबद्दल सांगायचं तर फिल्मबद्दल मला खरंच काही माहिती नाही आहे. आज लिटरली माझ्यासाठी सरप्राईज आहे सगळं. म्हणजे मला संतोषनी दाखवलंच नाही आहे काय आहे, किंवा डिरेक्टरनी पण काही सांगितलेलं नाही की काय आहे, तू फक्त बघ येऊन गाणं काय झालं आहे, सॉलिड झालं आहे एवढंच मला कळलं आहे. म्हणलं ओके, मी येऊन बघतो. आणि गाण्याबद्दल म्हणाल तर गाणं त्यांनी मला गाणं कर एवढंच सांगितलं, तू एक लव्ह सॉन्ग आम्हाला दे, तुझ्याकडनं ते हवं आहे, तुला सगळं माफ आहे म्हणे, तू कर, एवढंच फक्त सांगितलं होतं. त्यामुळे गाणं करताना मजा आली. गायक त्यांनी सांगितलं तसं अभय हवाच आहे, असं लव्ह सॉन्ग म्हणल्यावरती दुसरं कोण, असं आमच्यासमोर दुसरं चित्रच नाही आहे. तर मग अभय हा पहिल्यापासून आहे, अभय जोधपूरकर, तो पहिल्यापासून तोच हवा असं. मग त्याला डोक्यात धरून तसं कंपोजिशन, त्याच्यानुसार इवन अमिताला धरून तसं, म्हणजे हे दोघंच हवे. हे डे वन गाणं ठरायच्या आधीपासून हे दोघं ठरलेले आहेत. मी पण ठरायच्या आधीपासून हे दोघं ठरले. हे खरंच खूप भारी आहे. म्हणजे सिनियर कोण? मग आता मी काहीच बोलू शकत नाही, कारण का एका अर्थी बोललात की हे सिनियर आहे तुमच्यासाठी, असं बोलू शकतो आपण सर. हा तसं ते आहे, तसं ते जमत गेलं. आणि नंतर छान कंपोजिशन आलं, लिरिक्स आलं आमचे. जसं मी सारखाच म्हणतो, आम्ही इतकं म्हणलोय त्या एका शब्दासाठी, एकाच्यासाठी. आमच्याकडे अजून पण आम्ही येताना फोनमध्ये ड्राफ्ट ऐकत होतो जुने. म्हणलं गाणं ऐकूयात आपण काय काय केलं होतं, जरा गाडीत मजा करू. तर मग ऐकत होतो तर सगळे आम्हाला ते जुने त्या आठवणी आठवल्या. नंतर मग फायनल पॉलिश होत जसं जसं गेलं ते इथपर्यंतचा जो प्रवास आहे
4 वेळा मिक्स झालं, आम्हाला आवडेना, आम्हाला लिरिक्स आवडत नव्हते, आम्ही परत हे करत होतो. असं जी काय मजा आहे ती सगळी अशीच म्हणजे मजाच, म्हणजे सगळेजण करतात तशी आम्ही ते एन्जॉय केलं. म्हणजे सगळा तो लक्षात राहणारा प्रवास आहे. असं बोलायला काही हरकत नाही की काम असतंच, पण कामाच्या सोबत मजा असेल तर ते चांगल्या पद्धतीने सटासट होऊन जातं. सर, तुम्हाला विचारायला आवडेल मला, जसं सर बोललेत की आमच्या दोघांचं बॉन्डिंग खरंच खूप चांगलं आहे. शिवीगाळ असू दे, काही असू दे, मारामारी वगैरे झाले का कधी? अरे तुला हे नाही पाठवत रे, मला हे करू, असं कधी झालंय का? मारामारी वगैरे नाही झाली, पण भांडणं झाले आहेत. कारण आणि अभिषेकसोबत मी बरंच काम केलं, अमितासोबत पण, म्हणजे अमिता गायली पण आहे. आणि अभिषेकचं असं की सुंदर साधी सोपी सरळ चाल असते आणि त्यात लिहिणं कठीण असतं. आणि त्याचं हे पण असतं की एकदम साधे शब्द, ग्रामीण हवे पण साधं लिहायचं, काही असं फार असं प्रतिमा वगैरे मोठ्या वापरायचं नाही. ते हा ते एक थोडं मोठं ते एक हे होतं. आणि मग ते पार पडलं. अर्थात त्याची एक सवय आहे की गाणं फायनल आम्हाला आवडल्याशिवाय ऐकवतच नाही. मग ते संतोष सरांना त्यांनी ऐकवलंच नव्हतं. त्याच्या आधी आमचे बरेच ड्राफ्ट झाले. आज पण तो गाडीत येताना आम्ही फायनल नेमकं कुठलं हे शोधत होतो तुला पाठवायला. तर मजा आली एकंदरीत. आणि गाण्याचा प्रतिसाद बघून असं वाटतं की आवडेल, छान आवडेल, लोकांना मस्त आवडेल, मजा येईल. महत्वाचं ते सगळ्यांना आवडतंय. म्हणजे आम्ही आल्यावर सरप्राइझिंग होतं की सगळ्यांना गाणं आवडतंय, कारण ते आमच्यापर्यंतच होतं. बाकी लोकांना माहिती आहे नाही माहिती. म्हणजे जोपर्यंत गाणं आपल्या टीमला आवडतं हे खरंच चांगली गोष्ट आहे. पण सरते शेवटी प्रेक्षक हाच खरा आपला ऑडियन्स असतो आणि तोच मायबाप असतो. सर, तुम्हाला प्रश्न विचारेन, कितपत मजा मस्ती, कितपत दडपण आणि कितपत गोंधळ झाला या सगळ्या टीमला सांभाळून घेताना? भयंकर गोंधळ झाला ॲक्च्युली. कारण आता काय झालं आहे की 2020च्या मिडपासून जवळजवळ ही प्रोसेस चालू झाली आणि ते आजपर्यंत आम्ही विसरलो नाही, कारण आत्तापर्यंत चालू होती. आम्ही आता फायनल मिक्स 15 दिवसापूर्वी सबमिट केलं. तर तीच मी आता काय प्रत्येक प्रोसेस जशी होते तशीच होते. काही पटकन होतात, काही स्लो होतात. स्लो प्रोसेसला अर्थात कष्ट बरेच आहेत आणि पेशन्स भरपूर लागतो. आमच्यासोबत डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स सगळ्यांचा पेशन्स भयंकर होता. म्हणजे त्यांनी लिटरली इतके बारीक पॉईंट्स आमच्यासमोर शोधून काढले आणि आम्हाला वाटायचं की नाही हे आता टोलवू कसं तरी, पण ते तसं नाही वर्कआउट होत होतं. त्यांनी बरंच ते लावून धरलं आणि सगळं केल्यामुळे आमचं आत्ता जे काय आहे ते बरं ऐकायला मिळतंय आणि हे करायला मिळतंय. अभिषेक जी आहेत, सन्मितनी गाणी कंपोज केलेली मी अरेंज केली आहेत आणि लव सॉन्ग तर अभिषेकजींनी केलेलं माहितीच आहे. प्रशांतजी लिरिक्स आणि अमितांनी गायलं आहे. आणि आज अवधूत गुप्ते आणि ह्यांना मेसेज केले होते प्रत्येकानं, आदर्श दादाला, पण ते दोघेही नाही आले त्यांच्या व्यस्ततेमुळे. पण त्यांना मिस करतोय मी आता सगळेच. नक्कीच, कारण का त्यांचा आवाज आणि तुमचं कंपोजन आणि तुमची सगळी लेखनपट्टी हे खरंच खूप दमदार झाली आहे. बरं, हा राहिला आपला म्युझिकचा भाग. मी चित्रपटाबद्दल विचारतोय, कितपत वाटतं की अरे नाही भाई, ज्या चित्रपटासाठी आपण म्युझिक दिले ते आता सार्थकी झालंय, काय सांगाल साहेब? नाही, सॅटिस्फॅक्टरी झालंच आहे, म्हणून तर आम्ही एवढा वेळ घेतला खरं तर. आणि सेकंडली म्हणजे या स्टोरीबद्दल तुम्हाला सगळ्यांना स्टोरी कळेलच, पण लहान मुलांमध्ये होणाऱ्या काही ह्या बेसिकली एक सोशल मेसेज पण असू शकतो हा, म्हणजे लोक कसा घेतील तसा आहे खरं तर. पण ह्याच्यामध्ये गाणी बिल्ड करताना ते गाणी एकदम ॲप्ट आहेत आणि लिरिक्स एकदम ॲप्ट आहेत. जसा ग्राफ चालला आहे मूव्हीचा ओव्हरऑल, तसा गाणी बांधत गेलो आहे आम्ही आणि गाणीचे अरेंजमेंट पण त्या पद्धतीने. म्हणजे असं नाही आहे की गाणं वेगळं आहे, मूव्ही वेगळी आहे, स्टोरी वेगळं चाललं आहे, सगळं असं काही नाही, सगळे एकत्र जुळून आलं आहे. सो मला तरी वाटतं की ही स्टोरी खूपच युनिक आणि वेगळी आहे. म्हणजे आता आपण खूप बघितले आहेत, हिंदीमध्ये बघितले, आपण राजकारण वगैरे बघितले, पण हे असं म्हणजे मी तरी नाही बघितलं, कारण आम्ही खूप फिल्म्स बघतो आणि त्यामुळेच आम्ही हे करू शकतो सगळं. नाही तर आम्हाला काय, प्रत्येक टीमची लोक म्हणतीलच की आमची स्टोरी वेगवेगळी आहे, पण आम्हाला अजून कळलेली नाही आहे, सिनेमा कळलेला नाही, आम्ही बघितलेला नाही आहे सिनेमा, आम्हाला सिनेमा अजिबात कळलेला नाही आहे. तर आता बघू आता काय. पण एक समाधान आहे की आम्ही, म्हणजे आम्हाला जे उत्सुकता असते की आपण कशासाठी गायलोय, आपण आपलं गाणं ऐकू कसं येतं आणि ते दिसणार आहे कसं, तर अमेझिंग दिसतंय जे आम्ही बघतोय ते. आम्ही खूप आम्हाला छान वाटतंय की ते गाणं इतकं सुंदर दिसतंय, पण जसं ऐकू पण येतं आणि लोकांनी जशी गाडीत गाणी लावली पाहिजेत की नुसतं ऑडिओ पण ऐकायला, तशी बघितली पण पाहिजे. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की फक्त गाडीमध्ये नाही तर कोणतं फंक्शन असू दे, सोहळा असू दे, हळद असू दे, काही असू दे, गाणी आपली वाजणारच आहेत. बरं, एक म्युझिकची टीम म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही या चित्रपटाच्या विषयाकडे आणि चित्रपटाकडे कशा पद्धतीने बघता सर तुम्ही? अरे बापरे, मला अवघड प्रश्न आहे हाच सेम प्रश्न आम्हाला सिनेमा सुरू व्हायच्या आधी एका पत्रकारांनी विचारला होता, पण आम्हाला बोलता आलं नव्हतं. पण म्हणजे जसं यांनी सांगितलं तसं सिनेमा काय, मला गाणंही माहित नाही अजून काय झालंय, मला लव्ह सॉन्ग दे असं सांगितलंय. आणि ही अशी लहान मुलाची स्टोरी आहे आणि त्याच्याबरोबर अक्षय आहे
आणि असं तर सायमल्टेनियसली 2 स्टोरीज एका वेळी चालल्या आहेत. तर त्यासाठी तू काय गाणं करशील आणि कसं करशील, काय अशी माझ्यासमोर सिच्युएशन आली. आणि त्यानंतर लिटरली अजूनपर्यंत मला कुठे संतोष, मी दरवेळी विचारतो अरे काय झालंय फायनल, काय कुठपर्यंत आलं. तर संतोषने मला तुला सरप्राईजिंग आहे, म्हणजे आमच्या तिघांसाठी मला तर अजूनही सरप्राईजिंग आहे. म्हणजे तिथे झालंय, ते वाजलंय, सगळ्यांनी बघितलंय, मी अजून नाही पाहिजे. लेट आलं तुम्ही त्याच्यामुळे लेट झालो जरा. सत्तेसाठी खुर्ची प्रत्येकाला हवी असते. आता इथे 3 दावेदार आहेत आणि तिघांची एवढं 100% सांगतो की तिघांची अभिनयाची जुगलबंदी तुम्हाला बघायला मिळणार. पण ती खुर्ची कोणाला मिळते हे तर गुपित आहे ना. म्हणजे टीजर मधून सुद्धा खरंच काही कळत नाही. हेच आहे. आणि आर्यननी फार छान काम केलंय. अर्थात राकेश सर आणि अक्षर सर म्हणजे हे तर उत्तम अभिनेते आहेच, पण आर्यनच्या रूपात एक तुम्हाला काय छोटा पॅकेट बडा धमाका 100% दिसणार आहे, एवढं सांगतो. नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारताना. तुर्तास वेळेच्या अभावी मी इकडे थांबतो. जाता खरंच खूप धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप अभिनंदन. थँक्यू सो मच.